नमस्कार मित्रांनो. श्री गुरुदेव दत्त. सिंह राशी, अचानक पैशाचा स्फोट होणार का? हा विषय केवळ आजचा सोशल मीडिया ट्रेंड नाही, तर तो प्राचीन वैदिक ज्योतिष. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी, आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शनीची अनुकूल दृष्टी किंवा सूर्यचंद्र योग सक्रिय होतो तेव्हा अचानक नवीन स्फोट, प्रमोशन किंवा बिझनेस डीलमुळे आर्थिक वाढ दिसू शकते. पैशाचा स्फोट हा शब्द प्रत्यक्षात स्थिर उत्पन्न वाढ, नवीन संधी किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळणे या स्वरूपात असू शकतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आता जर आपण या विषयाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर सिंह राशीचा मूलमंत्र ओम गृह्णी सूर्याय नमः हा सूर्य उपासनेचा अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. तो आत्मविश्वास, ऊर्जा आणि निर्णय क्षमता वाढवतो असे मानले जाते. आणि रविवारी सूर्याला जल अर्पण करणे, तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देणे, तसेच आदित्य हृदय स्तोत्र पाठन हे उपाय सिंह राशीसाठी अत्यंत शुभ मानले जातात. लोककथांमध्ये असेही सांगितले जाते की जो व्यक्ती सूर्याच्या उगवत्या प्रकाशात स्वतःचे ध्येय स्पष्टपणे ठरवतो त्याच्या जीवनात कधी संधी लवकर आकर्षित होतात, आणि हेच आपल्या भविष्यात मॅनिफेस्टेशन म्हणून ओळखले जाते. परंतु वास्तववादी दृष्टीने पाहिले तर आर्थिक बदल हे केवळ ग्रहांवर अवलंबून नसून व्यक्तीच्या कौशल्य, निर्णय क्षमता, आर्थिक सवयी आणि संधी ओळखण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतात. सिंह राशीच्या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते रिस्क घेण्यास घाबरत नाही, आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते मोठे निर्णय घेतात, ज्याच्यामुळे अचानक आर्थिक उन्नती दिसू शकते. उदाहरणार्थ, एखादा सिंह राशीचा व्यक्ती दीर्घकाळ एका स्थिर नोकरीत राहतो आणि अचानक त्याला स्टार्टअप, शेअर मार्केट किंवा नवीन बिझनेस आयडिया मिळते, आणि जर तो योग्य नियोजन करतो तर त्याच्या आयुष्यात इकॉनॉमिक जंप होऊ शकते, ज्याला लोक पैशाचा स्फोट असे म्हणतात. जुन्या ज्योतिष ग्रंथामध्ये धनयोग आणि राजयोग यांचे वर्णन करताना असे सांगितले आहे की जेव्हा सेकंड हाऊस म्हणजेच धनस्थान, फिफ्थ हाऊस म्हणजेच बुद्धी, नाईन्थ हाऊस म्हणजेच भाग्य आणि 10th हाऊस म्हणजेच कर्म यांचा योग संयम होतो, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक संपत्ती वाढते. आणि सिंह राशीच्या कुंडलीत सूर्याची भूमिका या घराशी जोडली गेल्यास ती ऊर्जा अधिक तीव्र होते. आता आधुनिक काळात या संकल्पनेचा अर्थ असा घेतला जाऊ शकतो की योग्य स्किल, नेटवर्किंग आणि वेळेवर घेतलेले निर्णय यामुळे अचानक उत्पन्न वाढू शकते. जर आपण कथात्मक शैली पुढे नेली तर एक सिंह राशीचा युवक वर्षानुवर्ष संघर्ष करतो, अपयश पाहतो, पण त्याचा आत्मविश्वास कमी होत नाही, आणि एक दिवशी त्याला अशी संधी मिळते जी त्याचे आयुष्य बदलते. हेच सडन मनी एक्सप्लोजनचे प्रतीक आहे, जे अनेकदा तयारी आणि संधी आणि योग्य वेळ अशा संयोगातून निर्माण होते. उपायांच्या दृष्टीने पाहिले गेले तर ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते की रविवारचा उपवास, सूर्य नमस्कार, गरजू लोकांना गहू आणि तांदूळ दान करणे, आणि सकाळी सकारात्मक संकल्प करणे हे मानसिक स्थिरता आणि ऊर्जा वाढवते, जेव्हा अप्रत्यक्षपणे आर्थिक निर्णय सुधारू शकते. याच सोबत ओम सूर्याय नमः आणि ओम गृह्णी सूर्याय नमः या मंत्राचा जप 108 वेळा केल्यास मनाची एकाग्रता वाढते असे मानले जाते. पण सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःच्या कौशल्यावर काम करणे, कारण सिंह राशीची खरी ताकद ही बाह्य ग्रहांपेक्षा त्यांच्या आतल्या नेतृत्व गुणामुळे आहे. म्हणूनच सिंह राशी अचानक पैशाचा स्फोट होणार का, या वाक्याचा गूढ अर्थ असा आहे की जीवनात असा टप्पा येतो की जिथे संधी अचानक मोठी होते, परंतु ती ओळखण्यासाठी तयारी आवश्यक असते. इतिहास, ज्योतिष आणि आधुनिक मानसशास्त्र या तिन्ही दृष्टीने पाहिले तर पैसा हा अचानक येणारी जादू नसून योग्य वेळेला घेतलेला योग्य निर्णय आहे. आणि सिंह राशीच्या लोकांमध्ये तो निर्णय घेण्याची क्षमता नैसर्गिकरित्या जास्त असल्यामुळे त्याच्या आयुष्यात सडन फायनान्शियल राईजची शक्यता
अधिक मानली जाते आणि म्हणूनच या विषयाभोवती आकर्षण, कुतूहल आणि व्हायरॅलिटी निर्माण होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. तोपर्यंत परत भेटूया. श्री गुरुदेव दत्त.